मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता सागरला म्हणते, मगाशी किती पेटली होती ना ही होळी, आकाशाला अगदी भिडत होत्या या ज्वाला, आणि आता पूर्णपणे ती होळी विझून गेली आहेत. त्या ज्वाला सुद्धा नाहीशा झाल्या आहेत, अगदी माझ्यासारख्या. तेव्हा सर्वजण आता मुक्ताकडे पाहतच राहतात. त्यानंतर ती म्हणते की तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात दिसते मला त्या ओळीचं विजले पण, कारण सावनी शेवटी घेऊन गेलीच ना सईला इथून. सई गेल्यानंतरचं रेतेपण अजिबात सहन होत नाही सागर. आता सई गेल्यामुळे मुक्ताला खूपच वाईट वाटत असतं आणि हे सागरला समजतं. तेव्हा तो आता तिला समजावू लागतो की हे पहा, तुम्ही असा विचार नका करू मुक्ता, सई गेल्यानंतर काहीही विजले पण असं आमच्या डोळ्यामध्ये नाही. उलट तुम्हाला थँक्स, कारण काही का होईना, थोडा वेळ का होईना सईला तुम्ही इथे आणलत आणि त्या सावनीला तुम्ही इथे आणायला लावलत. कारण कोमलने मला सांगितलं, गोदाच्या सांगण्यामुळे सावनी सईला इथे घेऊन आली आणि त्यामुळे सई तिच्या कुटुंबासोबत आमच्यासोबत अशी होळी साजरी करू शकली. तुमच्यामुळे मुक्ता, ते फक्त तुमच्यामुळे, असं म्हणून तो तिचं अगदी कौतुकच करतो. मुक्ता म्हणते की उद्या सुद्धा सई आपल्या बरोबरच असेल, आपल्याला जळवायला का होईना सावनी सईला घेऊन इथे येणारच. उद्याची धुळवड आपण अशी साजरी करूयात ना, आपल्या आयुष्यातले हरवलेले रंग हे पुन्हा आपल्या आयुष्यात येतील. तेव्हा सागर म्हणतो, अर्थात, आणि मला खात्री आहे पूर्णपणे मुक्ता, कारण आपली आणि आपल्या मुलांच्या प्रेमाची गोष्ट ही तुम्ही पूर्ण करणार म्हणजे करणारच. सागरने आता मुक्तावर एवढा विश्वास ठेवलेला असतो, त्यामुळे मुक्ता आता खूपच खुश होते आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते. तर सागर देखील प्रेमाने आणि कौतुकाने मुक्ताकडे पाहतो, कारण आपल्या दोन्हीही मुलांसाठी मुक्ताने खास करून हा मटकी डोक्यावर घेण्याचा नवस केलेला असतो आणि तो तिने काहीही झालं तरी पूर्ण करून दाखवलेला असतो. तेव्हा घरातील सर्वजण आता मुक्ताकडे पाहतच राहतात. दुसऱ्या दिवशी मुक्ता सकाळी लवकर उठते आणि आई एकविरेचं अगोदर दर्शन घेत म्हणते, आई एकविरा, आमच्या सर्व कुटुंबाला सुखी ठेव. आमच्या कुटुंबावर ते उडलेले सर्व रंग पुन्हा तू आमच्या कुटुंबामध्ये आण आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये मदत करण्याचं मला बळ दे आणि दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानण्याची वृत्ती सुद्धा दे. माझी सई, माझा आदी, या सर्वांना सुखात ठेव, असं आता लगेचच ती देवी आईकडे प्रार्थना करते. दुसरीकडे सागर रूम मध्ये असतो आणि तो अजूनही झोपलेला असतो. तेव्हा काही वेळानंतर तो जागा होतो आणि शेजारी पाहतो तर तेथे मुक्ता नसते. त्यामुळे आता तो मुक्ताला आवाज देतो, परंतु त्याला समजतं की तेथे मुक्ता नाहीये, म्हणून तो आता इकडे तिकडे पाहतो. बेडवरून उठतो आणि बाथरूम मध्ये सुद्धा चेक करतो, परंतु मुक्ता आता तेथे नसते. तेव्हा कुठे गेल्या असतील ह्या एवढ्या सकाळी सकाळी, असं सागर आता विचार करतो. मग आता त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आज धुळवड आहे ना, बरं ठीक आहे, पण ज्यांनी माझ्या आयुष्यात एवढे रंग भरलेत त्यांना सर्वात अगोदर रंग फक्त मीच लावणार. आज मी त्यांना आता दाखवतोच की आमची धुळवड कशी असते ते. त्यानंतर तो तसाच उठून आता बाहेर येतो. त्यावेळी आता तिथे खूप रंग असतात. मग आता तो लगेचच मुक्ताला शोधू लागतो. मग त्यानंतर आता ती तेथे देवघरामध्ये असते हे सागरला समजतं. सागर देवघरात जातो. त्याने हातामध्ये आता रंग घेतलेला असतो आणि तो मुक्ताला सुद्धा आता लगेच रंग लावणार असतो. तेव्हा मुक्ता पटकनच मागे होते, कारण ती तेवढी सावध असते. तिला माहीत असतं सागर कुठूनही येतील आणि मला रंग लावतील. मग आता ती लगेचच प्रसाद घ्या असं म्हणते, त्याच्या तोंडात प्रसाद टाकते आणि मिहीर, अरे तुला सुद्धा घे. मग आता सागरला वाटतं की खरोखरच मिहीर हा आला आहे, म्हणूनच तो तिकडे पाहतो. मग त्याच संधीचा फायदा घेऊन आता मुक्ता लगेचच तेथून पळते. मग आता सागर देखील तिच्या पाठोपाठ धावतो. तेव्हा आता मुक्ता पटकन किचनमध्ये पळते. तेव्हा सागर लगेचच तिच्या पाठीमागे धावत असतो. मग आता मिहीर का, मिहीर, अहो मिहीर काय, मिहीरचा काका जरी आला ना तरीही मी पहिला रंग तुम्हालाच लावणार, असं सागर मुक्ताला म्हणतो आणि तिच्या पाठीपाठी पळतो. त्यानंतर ती म्हणते, सागर प्लीज नका ना लावू मला रंग, प्लीज प्लीज, मी आवरले अहो. सागर म्हणतो, नाही, आज मी तुम्हाला सोडणारच नाही, तुमच्या गालाला पहिला रंग मीच लावणार आहे, असं म्हणून तो आता हट्टच करतो. तेव्हा आता ती म्हणते, सागर मला गोदामावशी बनून जायचंय आपल्या सईकडे, प्लीज तुम्ही असं करू नका ना, हट्ट करू नका ना, कारण सई सुद्धा तिकडे वाट पाहत असेल ना माझी. मग आता सागर म्हणतो, करेक्ट, हीच मजा असते ना रंगपंचमीची, कारण एक जण नाही नाही असं म्हणणार आणि दुसरा त्याला रंग लावणार. असं म्हणून सागर आता लगेचच पुन्हा एकदा मुक्ता पाठोपाठ पळतो.
तेव्हा ती आता नाही असंच म्हणते आणि पुढे धावते. त्यानंतर ती हॉलमध्ये पळते आणि म्हणते की मला रंग लावायचा आहे का तुम्हाला? मला बरं ठीक आहे, मला रंग लावणं एवढं सोपं नाही आहे, कारण बघूयात आता सागर कोळी मला रंग लावण्यासाठी कुठपर्यंत आता धावतायत. त्यानंतर आता ती म्हणते ऐका ना, अहो तुम्हाला पूर्ण दिवस पडलाय आता विचार करायला, कारण तुम्ही जर विचार केलात ना की ही धुळवड कशी साजरी करायची तर तुम्हाला समजेल. असं म्हणून ती तेथून पळ काढते. तेव्हा सागर सुद्धा तिच्या पाठोपाठ पळतो. मग आता सागर अगदी तिच्या जवळ जातो आणि म्हणतो अर्थात मी आज पहिला रंग तुम्हालाच लावणार हा. मग आता मुक्ता म्हणते हो अहो अर्थात तुम्हीच लावा की रंग, मी वाट बघेन नक्की तुम्ही मला रंग लावण्याची. असं म्हणून ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. मग आता लगेचच सागर हा मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहतो. तर मुक्ता सुद्धा तेवढ्याच प्रेमाने सागरकडे पाहत राहते. दोघेही खूप वेळ एकमेकांकडे पाहतात, कारण त्या दोघांनाही या क्षणी एकमेकांना रंग लावायचा असतो. परंतु आता फक्त सईमुळे ते एकमेकांना नकार देतात आणि नंतर धुळवड खेळणार असतात, ती साजरी करणार असतात. काही वेळानंतर आता तेथे इंद्रा येते आणि त्या दोघांकडे खूप वेळ पाहतच राहते. तेव्हा इंद्राला असं आलेलं पाहून मुक्ता जरा घाबरते. सागरची पाठ इंद्राकडे असल्यामुळे त्याला समजत नाही की इंद्रा आली आहे, परंतु मुक्ताला लगेचच समजलेलं असतं. ती आता खूप घाबरते आणि हळूच म्हणते की मम्मी आल्या आहेत. तेव्हा काय मम्मी? मगाशी मिहीर आला होता, आता लगेच मम्मी आली का? असं सागर विचारतो. मला असं वाटतं की खरोखर मम्मी आली नसेल, मुक्त मला फसवत असेल, म्हणून तो मागे पाहत नाही. तेव्हा इंद्रा आता त्या दोघांकडे खूप वेळ पाहतच राहते. मग आता मुक्ताला खूपच लाजल्यासारखं होत असतं. त्यानंतर इंद्रा जोरातच ओरडते, काय मम्मी खरंच आली आहे, मागे बघ जरा. तेव्हा सागर पटकनच मुक्ताच्या खांद्यावरून हात खाली काढतो आणि रंग लपवत तेथे सोफ्यावर बसतो. तेव्हा इंद्राला जरा तो घाबरलेला असतो, तर मुक्ता आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि खूप लाजत असते. त्यानंतर इंद्रा आता लगेचच सागर जवळ येते आणि त्याला धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणत रंग लावते. आणि मग त्यानंतर ती आता मुक्ताला रंग लावणार असते आणि तिला धुळवडीच्या शुभेच्छा देणार असते. तर आता मुक्ता लगेचच नकार, ना मम्मी, अहो मला जायचंय गोदा बनून तिकडे सईकडे, मग नंतर आपण दिवसभर धुळवड साजरी करूयात. तेव्हा चालेल असं इंद्रा म्हणते. मग आता हॅप्पी होली असं म्हणून सागर लगेचच इंद्राचा आशीर्वाद घेतो. तेव्हा मुक्ता सुद्धा आता लगेचच इंद्राच्या पाया पडण्यासाठी खाली वागते. दोघेही आता जोडीने तिचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर आता मुक्ताही तेथून जाते. तर आता सागर आणि इंद्रा दोघेही इमोशनल होतात. तेव्हा आता इंद्राला असं वाटत असतं की माझी सई माझ्याकडे हवी, माझ्या सईला सुद्धा मला रंग लावायचा आहे असं म्हणून आता ती लगेचच रडू लागते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आता सागर म्हणतो काय झालं आई? मग आता ती म्हणते की काय रे बाळा, आपली सई धुळवड साजरी करण्यासाठी इकडे येईल ना, आपल्याला तिला बघता येईल ना? तेव्हा सागर हसतो आणि म्हणतो काळजी करू नकोस आई, अगं आपली मुक्ता आहे ना, आपली मुक्ता सगळं काही सांभाळून घेईल, ती भेट नक्कीच घडणार असं म्हणून आता तो तिला विश्वास देतो. तेव्हा सागरचं बोलणं ऐकून इंद्राला सुद्धा बरं वाटतं. तिला एवढा विश्वास असतो की सागर आणि मुक्ता म्हणाले आहेत ना, सईची भेट होईल म्हटल्यानंतर होणारच आणि तिचा चेहरा क्षणातच खुलतो. तर दुसरीकडे मिहिका तिच्या घरी असते. तेव्हा आता ती एका बाउलमध्ये लाल रंग घेत असते. त्यावेळी आता जरा ती चिडलेली असते. तेवढ्यातच सावनी तेथे येते आणि लगेचच तोंड वाकडं तिकडं करून तिच्याकडे पाहते. एकदमच कोमल जवळ जात ती आता तिला विचारते की काय ग, हा काय लाल रंग आहे का? मग आता रागातच मिहिका म्हणते नाही, हे लाल तिखट आहे. लगेचच कोमल म्हणते थँक्यू सावनी, तू मला ही आयडिया दिल्याबद्दल, कारण मी हे तिखटाचं पाणी आता लाल रंगाचं पाणी समजून मिहिकाच्या अंगावर टाकणार आणि मग तिच्या अंगाची अशी लाही लाही होईल, तिच्या हाताची अशी जळजळ होईल ना, मग तिला समजेल की दुसऱ्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ केल्यानंतर नक्की काय होतं ते. तेव्हा लगेचच आता सावनी हसते आणि मग नंतर म्हणते माय डिअर कोमल, हे बघ, दुसऱ्याच्या अंगाची लाही लाही होत असताना आपले हात सुद्धा जळाले नाही पाहिजे, भाजले नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे तिखटाचं पाणी करताना ना किंवा तिच्या अंगावर टाकताना ना जरा आपल्या हाताला सुद्धा तेल लावून घे, म्हणजे हाताची जळजळ जरा कमी होईल
मग आता कोमल ही खूप चिडलेली असते आणि मिहिकाबद्दलचा राग व्यक्त करत असते, कारण मिहिका आणि मिहीरमध्ये जे काही बॉन्ड असतं ते तिला अजिबात आवडत नसतं आणि मिहिकाच्या पुन्हा येण्यामुळे तिच्या संसारामध्ये थोडं का होईना वादळ आलेलं असतं, त्यामुळे अजिबातच तिला ते नको असतं. त्यानंतर कोमल म्हणते, तसाही त्रास तर मला होतोच आहे आणि हाताची जळजळ सुद्धा होती आहे, परंतु मिहिकाला अद्दल घडवण्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागेल आणि मी हे करणारच. मला सगळं काही आता त्रास मंजूर आहे. तेव्हा ऑल द बेस्ट असं म्हणून सावनी लगेचच पुढे जाते आणि हसत असते, कारण मिहीर आणि कोमलच्या आयुष्यात आता वादळ येणारच हे तिला समजलेलं असतं, त्यामुळे ती गालातच हसते. तर आता दुसरीकडे सर्वजण नाश्ता करत असतात, तेव्हा स्वाती सर्वांना नाश्ता वाढते आणि म्हणते की काल काय मज्जा आली ना, सॉलिड. मुक्ताचं काही विचारूच नका, कारण मुक्ता तर अजूनच भारी आहे. सर्वजण मुक्ताचं खूप कौतुक करत असतात. तेव्हा लकी विचार, तरी मुक्ता वहिनीचे प्लॅन माहीत असतात का? तेव्हा सागर पटकन बोलून जातो, हो माहीत असतात. मग आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात आणि मग म्हणतात की काय म्हणालास दादूस तू? तेव्हा आता सागर म्हणतो, तसं नाही, पण बऱ्यापैकी माहीत असतात. मग आता खरंच मुक्ता वहिनींना खूप हुशार आहे असं स्वाती आणि लकी म्हणत असतात. त्यावेळी आता इंद्रा कोळीची ती सून आहे म्हटल्यानंतर हुशार तर असणारच ना, असं इंद्रा मोठ्यानेच म्हणते, कारण तिच्यामुळे सावनी सईला घेऊन मिहीरकडे राहिली आणि मग आपल्याला सईला भेटता येतं, एवढी हुशार आहे माझी मुक्ता सून, असं म्हणून इंद्रा मुक्ताचंच कौतुक करताना थकत नसते. त्यानंतर आता स्वाती म्हणते, हो ना अगं मम्मी, कोळी लुकमध्ये केवढी ढासू दिसत होती मुक्ता. मग आता इंद्रा अजूनच कौतुक करते आणि म्हणते, अगदी चंद्रासारखी दिसत होती माझी सून, पण तिने नवस कधी केला मला नाही सांगितलं. मग आता तिला बघून मला माझे दिवस आठवले, मी सुद्धा सागऱ्या तुझ्या अगोदर नवस केला होता. 9 मटकी डोक्यावर घेऊन अशी होळी भोवती मी सुद्धा फिरले होते आणि मग त्यानंतर कुठे सागऱ्या राहिला, असं म्हणून इंद्रा आता हसते. सर्वजण हसल्यानंतर आता लगेचच इंद्रा ही आपली गप्प बसते. त्यानंतर सागर म्हणतो, सई आणि आदित्यसाठी त्यांनी नवस केला होता आणि आता सुद्धा त्या याच प्रयत्नात असतील की सईला आपल्याबरोबर रंगपंचमी कशी खेळता येईल. तेव्हा आता लकी म्हणतो, अरे दादूस, पण सई येणार म्हटल्यानंतर ती सावनी सुद्धा येणार ना. मग आता इंद्रा म्हणते, येऊ दे ना, मग मी काय घाबरते का तिला? मला तर तिला असा चांगला धडा शिकवायचा आहे ना की विचारू नको, असं आता इंद्रा रागातच म्हणते. तेव्हा आई तू काय करणार आहेस असं लगेच सागर विचारतो. तेव्हा सागर विचारतो, बोल ना ग आई पटकन, काय करणार काय आहेस तू? तेव्हा दारूमध्ये भांग घालून तिला खायला देणार आहे असं इंद्रा म्हणते. मग बघ ना तू, तिचं विमान कसं हवेमध्ये उडेल, काही पण बोलेल, हसत राहीन, एकटीच काही पण करत राहील. तेव्हा लकी लगेच ऍक्टिंग करू लागतो. सगळेजण अगदी मजा बघतील त्या सावनीची आणि तेवढ्यात आपण एक काम करू, सई बरोबर ना रंगपंचमी खेळून घेऊ असा इंद्रा प्लॅन करते. मग सगळ्या लोकांमध्ये तिचं नाव हे खराब होणारच, आपल्याला ती अजिबात त्रास सुद्धा देणार नाही, खूप मजा येईल असं म्हणून इंद्रा तिचा भन्नाट प्लॅन सांगते. सर्वांना हा प्लॅन खूप आवडतो. तर आता लगेचच स्वाती विचारते, मम्मी खरंच तू असं करणार आहेस का? तेव्हा इंद्रा म्हणते, हो मग इंद्रा कोळी आहे मी ना काही सुद्धा करू शकते. मग आता लगेचच सागर म्हणतो की तू काही पण कर आई, पण तो भांगेचा लाडू आहे ना तो तू खाऊ नकोस म्हणजे झालं. तेव्हा स्वाती आणि लकी हे दोघेही आता इंद्रावर हसू लागतात. तर इंद्रा एकदम गप्पच बसते आणि म्हणते, सागऱ्या काय चाललंय काय तुझं, असं म्हणून लगेचच ती सागरला म्हणते, नाही बाबा मी नाही भांग वगैरे पिणार. तेव्हा आता सर्वजण इंद्राला म्हणतात की सावध राहा, कारण ती सावनी आहे, सावनी ती कधी काय करेल ना सांगता सुद्धा येणार नाही. मग त्यावरती इंद्रा म्हणते, मी सुद्धा काही कमी नाही, मी सुद्धा त्या सावनीला पुरून उरेन आणि आज काहीही झालं तरी मला माझ्या सईबरोबर रंगपंचमी खेळायचीच आहे, मुळे मी माझ्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे सगळं काही करणार म्हणजे करणारच, असं ती आता सर्वांना सांगते. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहतात. तर दुसरीकडे सई अजूनही झोपेतच असते. तेवढ्यातच गोदा म्हणजेच मुक्ता तेथे येऊन पोहोचते. मग आता सई ही आपली स्वप्न पाहू लागते, कारण सईला सकाळी सकाळी खूप छान असं स्वप्न पडलेलं असतं. मग आता गोदा ही तिच्याकडे खूप कौतुकाने आणि प्रेमाने पाहते, कारण सई ज्या प्रकारे स्वप्नातच हसत असते त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असतात ते खूप काही सांगून जातात. मग आता सईला स्वप्न असं पडतं की मुक्ता, सागर आणि त्याचबरोबर मी तिघेही रंगपंचमी खेळत आहोत. तेव्हा आता मुक्ताने पाण्याची बादली जाता सागरला भिजवण्यासाठी आणलेली असते. सागर आणि
त्याचबरोबर सई हे अगोदर मुक्ताच्या पाठीमागे तिला भिजवण्यासाठी पळत असतात. मग आता मुक्ता त्यांच्या हातातून ती कशीबशी बादली घेते आणि लकी, अरे लकी ऐक ना असं म्हणून आता लगेचच ती सागरला पाठीमागे पाहायला भाग पाडते आणि सागरच्याच अंगावर पाणी टाकते. तेव्हा सई आणि मुक्ता या दोघीही खुश असतात आणि एकमेकांच्या हातावर त्या टाळ्या देतात. आता सईला एवढं खुश राहिलेलं पाहून मुक्तालाही खूप आनंद होतो. मग आता सागर म्हणतो तुम्ही मलाच भिजवलं. मग आता सई म्हणते हो, कारण मुक्ता आईच्या आणि माझ्या टीमला जर कुणी त्रास दिला तर आम्हाला ते आवडत नाही. मग आता सागर म्हणतो मी सुद्धा तुम्हाला भिजवणारच. तुम्ही मला खोटं बोलून भिजवलं का? आता बघतोच मी तुमच्याकडे असं म्हणून तो आता थोडासा चिडतो आणि मग नंतर हसतच म्हणतो सई थांब, आता मुक्ताईच्या टीममध्ये जाते का? मग आता सई म्हणते हो, माझी आणि मुक्ताईची टीम कोणीही अशी तोडू शकत नाही. मग आता सई लगेच पिचकारी घेते आणि सागरच्या अंगावर पुन्हा एकदा पाणी उडवू लागते. सागर म्हणतो सई माझ्या अंगावर नको ना प्लीज. तरीही सई ऐकत नाही. ती सागरला पूर्णपणे ओलं चिंब भिजवून टाकते. त्यावेळी मुक्ता म्हणते सई माझ्या अंगावर नको उडवूस बेटा. मग सई आता हो असं म्हणते. नंतर सई आता म्हणते की पप्पा आहेत ना ते भिगी बिल्लीसारखे दिसतात. तेव्हा मुक्ता म्हणते अगं भिगी बिल्ली नाही ग, भिजलेला बोका. मग आता सई लगेचच म्हणते चिडका बोका ना. मग आता त्यावेळी मुक्ता म्हणते चिडका बोका नाही ग बाळा, चिडका बिब्बा असं असतं ते. असं म्हणून आता लगेचच ती सागरला चिडका बिब्बा असं म्हणते. तेव्हा सागर म्हणतो अच्छा असं आहे का, मला चिडका बिब्बा म्हणताय का, आता मी ना तुमच्याकडे बघतोच. असं म्हणून तो आता सई आणि मुक्ताच्या पाठीमागे पाण्याची बादलीच घेऊन लागतो जेणेकरून त्या दोघींनाही भिजवता येईल. तेव्हा आता मुक्ता एक आयडिया करते की रंग हातात घेते आणि सागरच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न करते आणि सागरला तेथेच रोखवून ठेवते. त्यानंतर सई आता पप्पा मुक्ताई असं आवाज देत असते तर मुक्ता आता तिच्या समोरच उभी असते गोदाच्या वेशामध्ये. पण सईला हे माहीत नसतं. सई हे सगळं स्वप्नामध्येच आता बरळू लागते. त्यानंतर आता पप्पा पप्पा असं म्हणून ती पटकन उठते आणि मुक्ताईला आवाज देत असते. परंतु मुक्ताई तेथे नसतेच. आता मुक्तालाच खूप वाईट वाटतं की माझ्या सईजवळ मी नाही आहे. मग आता लगेचच सई ही अशी हात करून पुढे उभी राहते कारण तिला असं वाटत असतं की माझी मुक्ताई इथे येईल आणि मला मिठी मारेल. मग गोदा आता सईचं मन दुखवू नये यासाठी लगेचच पुढे जाते आणि लगेच तिला मिठी मारते. तेव्हा आता सईला खूप आनंद होतो की मुक्ताईचा भास मला या गोदा आजीमध्ये होतोय. मग आता त्या दोघीही एकमेकींना मिठी मारून खूप खुश असतात. त्यानंतर आता तुला होळीच्या खूप खूप शुभेच्छा असं लगेचच आता गोदा म्हणते आणि तिला रंग लावते. तेव्हा आता सईसुद्धा म्हणते गोदा आजी तुलासुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मग आता आपण छान छान रंग खेळूयात असं लगेचच गोदा म्हणते. तेव्हा सई म्हणते हो खेळूयात ना. पण तिला सारखी मुक्ता सागरची आठवण येत असते. तेव्हा आता मनातच मुक्ता विचार करत असते की मला कळतंय बाळा तुझ्या मनात नक्की काय चालू आहे, पण लवकरात लवकर तू माझ्याकडे आपल्या घरी असशील, टेन्शन घेऊ नकोस. असं म्हणून ती पटकन म्हणते आवरून घे म्हणजे आपल्याला रंग खेळायला चालेल ना. तेव्हा आता सई म्हणते हो. त्यानंतर गोदा रूम बाहेर चाललेली असताना सावनी तितक्यातच समोरून येते. मग आता पॉपकॉर्न मॅडम अहो रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा असं म्हणून ती सावनीच्या गालाला रंग लावणार असते. तेव्हा गोदा तू वेडी आहेस का? अगं ते रस्त्यावरचे रंग उचलून आणले आहेत तू, मला स्किन ॲलर्जी झाली म्हणजे काय करायचं असं म्हणून आता ती भडकते. तेव्हा स्किन ॲलर्जी नाही होणार तुम्हाला असं गोदा म्हणते. तर सावनी म्हणते तुझे कलर काय हर्बल प्रॉडक्ट आहे का? मी असे कोणतेही रस्त्यावरचे रंग वापरत नाही चेहऱ्याला, समजलं? इथे माझी स्किन खराब होईल त्याचं काय असं म्हणून आता सावनी तिला झिडकारते. तेव्हा गोदा म्हणते बरं ठीक आहे नाही लावत मी तुम्हाला रंग, पण आजचा तुमचा प्लॅन काय आहे? आपण एक काम करू, मस्त सोसायटीमध्ये रंगपंचमी खेळून मजा करू की आपण त्या सईच्या पप्पाच्या बिल्डिंग खाली जायचं. मग आता सावनी रागातच म्हणते नाही नाही अजिबात तिकडे जायचं नाही, कारण तिथे ना ती मुक्ता असेल, पुन्हा काहीतरी नवीन नाटक काढेल. तुला अजून माहित नाही जाम पोहोचलेली बाई आहे ती. अगं काल तिने काय नवीन नाटक केलं तुला माहित आहे का असं लगेचच सावनी आता विचारते. तेव्हा आता मुक्ता विचारते काय केलं नवीन नाटक? होळीच्या दिवशी कशा प्रकारे त्या मुक्ताने एकावर एक मटकी ठेवून त्या होळीभोवती प्रदक्षिणा घातल्या आणि त्याचबरोबर तो
नवस केला. हे सगळं काही सावनी आता गोदाला सांगते. तेव्हा आता गोदा म्हणते, अरे बापरे, खूपच आगाऊ गोंडी आहे बरं ती मुक्ता. अहो मॅडम, मी तर तुम्हाला सांगते, ती ना खूप डेंजर बाई आहे. पण मी ही काही कमी नाही. तुम्ही मला ना घेऊनच जा तिथे. आता मी ना तिला असा चांगलाच धडा शिकवते आणि त्यासाठी आपण जाऊ की चिमणीच्या पप्पाकडे. मग आता लगेचच सई म्हणते, हो मम्मा, आपण जाऊयात ना ग जुन्या घरी, प्लीज जाऊयात ना, तिकडे रंगपंचमी खेळू. मला तिथे जाऊन माझ्या फ्रेंड बरोबर सुद्धा रंग खेळायचे आहेत, प्लीज मम्मा. तेव्हा सावनी गप्प राहते. तेव्हा गोदा आता सावनीला जरा जवळ यायला सांगते आणि म्हणते, ऐका ना, अहो मी असा बँड वाजवेन ना त्या मुक्ताचा की तुम्ही बघतच राहाल. मग आता तरीही सावनी नकारच देते आणि म्हणते, नाही नाही, मला त्या सागरच्या सोसायटीमध्ये अजिबात जायचं नाहीये. आता गोदा लगेचच विचारते, तुम्ही अशा घाबरून का राहिल्या पण मॅडम, रंग खेळणार आहात की नाही. तेव्हा आता सावनी म्हणते, हो अगं खेळणार आहे, पण कुठे माहीत आहे का, क्लबमध्ये खेळणार आहे. चल सई बेबी, तू पटकन आवरून घे, आपल्याला जायचे रंग खेळायला. तिथे ना खूप मोठी पार्टी असते आणि तिथे सर्वजण रंग खेळतात, खूप मजा येते तिथे. असं म्हणून आता सावनी ही गोदाकडे पाहते. त्यानंतर म्हणते की कोमल आणि मिहिरला सुद्धा मी तिकडेच बोलवून घेणार आहे, कारण तिथे खूप मजा असते खरंच. तेव्हा आता सावनी मनातच विचार करते की सागरच्या घरचे सर्वजण सोसायटीमध्ये आमची वाट पाहत राहतील. मी ना मस्तपैकी क्लबमध्ये मजा करणार आहोत. त्यानंतर आता गोदा मनातच विचार करते, ठीक आहे, क्लब तर क्लब, आता मी माझ्या सर्व घरच्यांना तिथेच यायला सांगणार, कारण काहीही झालं तरी माझी सई ही सर्वांबरोबर रंग खेळणार म्हणजे खेळणारच. त्यानंतर आता सईचा चेहरा जरा पडलेला असतो, म्हणून गोदा तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते, सई बेटा, क्लब तर क्लब, तुझी मम्मा आपल्याला रंग खेळायला घेऊन जाते ना, ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. पण आता तू काळजी करू नको, आता माझी सई पटकन आवरणार आणि रंग खेळणार, हो की नाही. असं म्हणून ती सईला अशा गुदगुल्या करते आणि लगेचच सईला हसवते. तेव्हा सईला आता खूप आनंद होतो की गोदाम आजीसुद्धा आमच्याबरोबर तिकडे येणार म्हटल्यानंतर काही टेन्शन नाही, म्हणून तिचा चेहराही खुलतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्वजण होळी खेळत असतात. त्याच वेळी लगेचच आता तेथे सागर मुक्ता एकमेकांना भेटतात. मुक्ता गोदाच्या वेशात असते, तर सागरने सुद्धा आता आपला वेषांतर करून तेथे आलेला असतो. त्यावेळी आता ते दोघेही एकमेकांना हॅपी होली असं म्हणून रंग खेळतात. मग त्याच वेळी सई त्या दोघांकडे पाहते. तेव्हा त्या सावणीला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नसल्याचं आता मुक्ता म्हणते. सावणीचं जाऊ द्या, तुमच्या केसांचा वीग निघाल्याचा आता सागर तिला म्हणतो. तेव्हा तो वीग व्यवस्थित करत असतो. तेवढ्यातच आता सई येते आणि मुक्ताई तू, असं म्हणून आता ती गोदाचं सत्य पकडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.